एखाद्या दिवशी आपण खूप थकलेलो असतो आणि असं वाटते बस आता घरी जायचं आणि फक्त बसायचं, काहीच करायचं नाही. तितक्यात आपल्याला कुठेतरी थांबावं वाटते. तसंच माझं झालं आणि मी थांबली मक्याची कणसं घेण्यासाठी. आपण म्हणतो प्रत्येक ऋतूतली फळं खावी आणि सायंटिफिकली पाहिलं तर मक्याचं कणीस हे एक फळच आहे. मेडिसिनली त्याची खूप व्हॅल्यू आहे. इट इज हाय इन फायबर, रिच इन विटामिन, सोर्स ऑफ एंटीऑक्सीडेंट्स एंड गुड सोर्स ऑफ मिनरल्स. दिन में कितने जाते हैं? एक दिन में एक पोते जाते. अरे वाह, एक पोते में कितने होते हैं? 3000. बढ़िया मेहनत है पर इसमें आपकी. 1000 का पोता लेके आते और 200 रुपये का लकड़ी लेके आते. अच्छा. हाँ, बस इतना जाता है पैसा. बाकी का दिन में इधर ही बैठती. नींबू और नमक लगाते हो ना? क्या मसाला लगाना लगाना. लंबा जाने का है? आप क्या बोलते हो इसको? मशीन. मशीन. ओके. ज्यादा लागो ना मॅडम. फॅन्सी हॉटेल्समध्ये, रेस्टॉरंट्समध्ये असेल तेवढा भाव आपण देतो. मग एकच विनंती या माध्यमातून करते, या मेहनतीचा मोल करू नका. कधीच यांच्यासोबत भाव करू नका. हे म्हणतील तितके पैसे द्या, आपल्याला दुपटीने सुखसमाधान मिळेल. आणि माझा विचार आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका वेगळ्या विषयासोबत. तोपर्यंत स्टे ट्यून, बी हॅपी, टेक केअर. जय महाराष्ट्र.